नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मराठा आरक्षण शांतता रॅली ही मराठवाडाभर चालू आहे। 6 तारखेला हिंगोली, 7 तारखेला परभणी आणि 8 तारखेला नांदेडमध्ये ती रॅली होणार आहे। आणि त्या रॅलीच्या नियोजनासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन आहे। त्या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी आपल्यासोबत महिला भगिनी आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या भावना काय आहेत आणि या रॅलीचं महत्त्व काय आहे। आपल्यासोबत रेखाताई चव्हाण आहेत। ताई, मराठा आरक्षण शांतता रॅली चालू झाली, मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय, तर या रॅली मधून नेमका काय संदेश जाणार आहे आणि समाज बांधव जो जमलाय याचा परिणाम सरकारवर पडणार का? निश्चित याचा परिणाम सरकारवर पडायला पाहिजे। आज मराठा समाज अत्यंत शांतपणे, आज तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल, मराठा समाजाने या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली कधीही त्यांनी विद्रोही असं आंदोलन केलेलं नाही आहे। शांतपणे समाज हा त्यांच्याकडे आपल्या मागण्या मागत आहे। आणि मला वाटतं या सरकारने आता 14 जुलैपर्यंतची त्यांनी मुदत दिलेली आहे, या मुदतीच्या आत ज्या मागण्या आहेत समाजाच्या त्या पूर्णपणे त्यांनी मान्य करायला पाहिजे। मराठा समाजाचं आंदोलन हे कुणा समाजाच्या विरोधात अजिबात नाही। हा समाज पोटतिडकीनं स्वतःच्या हक्कासाठी आज लढत आहे आणि त्या आंदोलनाकडे हे राजकारणी लोक ओबीसी वाद, इतर समाजाचा वाद अशा दृष्टीने बघत आहे। पण तरीही समाजाने आपला संयम कुठे ढळू दिलेला नाही आहे। आज मला वाटतं समाजाने बघितलंय, हिंगोलीला अफाट असा जनसमुदाय होता, परभणीला काल अफाट असा जनसमुदाय होता। आज नांदेड बघा, मी सांगते, आज तर सुरुवातही राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पाय ठेवायला पण जागा राहणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी जमणार आहे। आणि मजा म्हणून जमत नाही आहे, पावसाचे दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत, खूप मोठं कामं आहेत आज, तरी पण समाज रस्त्यावर उतरतो, कारण त्याला माहिती आहे की आरक्षणाशिवाय आता आपला समाज बांधव शिकू शकणार नाही आणि पुढे जाऊ शकणार नाही। आरक्षणाशिवाय समाजाला पर्याय नाही असं म्हणतात। आता एकीकडे पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी 1 वर्ष झालं या उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे। या 1 वर्षामध्ये नेहमी सरकार येतं, सलोखा निर्माण करतं, गाजर देतं आणि पुन्हा तेच चालू होतं। तर यावेळेस तसं काय झालं तर पुढचा निर्णय काय असेल? पुढचा निर्णय मनोजदादा जरांगे जे सांगतील त्याच्यासाठी समस्त समाज बांधव हा कटिबद्ध आहे। आणि आजच मी एक स्टेटमेंट ऐकलं, राहुलजीने पण मागे सांगितलं होतं की जातीगत जनगणना करा, जातीनिहाय, आणि ज्या ज्या समाजाचा जेवढा हक्क आहे तेवढा तुम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे। आज मी एक उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं, विधिमंडळामध्ये एक कायदा पारित करा की आरक्षणाची मर्यादा वाढवायची आम्हाला, आणि आम्ही सगळेजण सपोर्ट करू ना, लोकसभेत मांडण्यात आला काय, मग कोणत्याही पद्धतीने द्या, पण आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे।